नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कढीपत्त्याला तुम्ही बियांपासून कसं उगवू शकता घरच्या घरी। अजून मित्रांनो याची काळजी कशी घ्यायची जेणे की झाडाची झपाट्याने वाढ होईल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिले मित्रांनो झाडावर अशा बिया असतात, हे तुम्हाला कलेक्ट करून घ्यायचे आणि केव्हा तोडायचे असतात। जसे आता पाहू शकता झाडाला हिरवेगार बिया लागलेल्या आहे। तर या हिरव्या बिया जेव्हा मित्रांनो काळ्या होतील, ते काळ्या झाल्यावर त्यांना तुम्हाला झाडापासून तोडून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही तुमच्या कुणाकडे पण ज्याच्याकडे झाड असेल तिकडनं बिया घेऊन येऊ शकता। अजून हे आपल्या घरी उगवू शकता। तर ते काळ्या बिया तुम्हाला आणून घ्यायचे आहे आणि मग मित्रांनो कुंडी कशी घ्यायची आहे, तर हे पाहू शकता माझं असं मोठं कढीपत्त्याचं मी असं झाड लावून ठेवलं आहे। तर जसं मग झाडाची वाढ होत जाते तसं तुम्हाला नवीन कुंड्यांमध्ये लावायचं आहे। पण सध्यासाठी बिया लावायला जसं पाहू शकता असं लहानशी कुंडी तुम्हाला मित्रांनो घ्यायची आहे। या लहान कुंडीमध्येच तुम्हाला लावायचं आहे। जसं आपण बिया लावतो सिंपल तुम्हाला बिया टाकून द्यायचे मित्रांनो, हलकीशी माती त्याच्यावर टाकायची आहे, पाणी देऊन द्यायचं आहे आणि काही एखाद आठवड्यासाठी मित्रांनो तुम्हाला सावलीतच तुमचं जी कुंडी आहे त्याला ठेवायचं आहे। जसंच तुम्हाला दिसेल थोडंसं सीड जर्मिनेट झालेलं आहे तर मग तुम्हाला त्याला फुल सनमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे। मग झाडाची वाढ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं लहानसं रोप तयार होऊन जाईल। तर असं लहानसं रोप तयार झाल्याची आता झपाट्याने वाढ कशी करायची, सगळ्यात पहिले याचे सगळे असे खालचे जे पानं आलेले असतात हे तोडून घ्यायचे। जमिनीच्या जवळ जेही मातीला टच होतात मित्रांनो ते पण तुम्हाला पानं हटवून द्यायचे असतात। जे खाली असे आहे अशी ब्रांच तुम्हाला मोकळी करायची आणि पुढची आहे पिंचिंग टेक्निक करायची आहे। पिंचिंग कसं करायचं, असं फांदीला पकडायचं मित्रांनो, असं वरतून तोडून घ्यायचं। हे आता हे जे असं वरचं आपण तोडून घेतलं याचं हा पार्ट झाडापासून तोडून हटवून द्यायचा। आता यालाच मित्रांनो पिंचिंग म्हणतात। तर आता हे आपण तोडण्याने काय झालं मित्रांनो, ही वरची फांदी अशी प्रकारे तोडण्याने आता याला काय झालं, इथून आता साईड ब्रांचिंग होईल मित्रांनो। अजून हे जे झाड आहे आपलं घनदाट बनेल, अजून याला साईड ब्रांचेस येतील, तर खूप सारे ब्रांचेस येतील आणि चांगले पानं येतील आणि हिरवगार होईल झाड। तर ही स्टेप नक्की कराल मित्रांनो। पुढचं आहे मित्रांनो खतांचं। तर खतांचं नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्सचा मॅक्सिमम वापर करायचा आहे। तर शेणखत, वर्मी कंपोस्ट, किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी कोणतंही एक खत मित्रांनो महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा नक्की टाकून द्यायचं आहे। चॅनलवर घरच्या घरी खतं कशी तयार करायचे व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे, तर नक्की पाहाल। आणि मित्रांनो तुमचे समजा कढीपत्त्याचे झाडाचे पानं हिरवे नाही होत असतील तर ॲप्सम सॉल्टची फवारणी नक्की कराल। 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकून ॲप्सम सॉल्टची फवारणी झाडात चांगल्याने करून द्या। ॲप्सम सॉल्ट काय असते याच्यावरही व्हिडिओ बनवून ठेवला आहे, खताच्याच प्लेलिस्टमध्ये दिला आहे, तर नक्की पाहाल। आणि मग जी लहानशी कुंडी आहे मित्रांनो त्याच्यात तुमचं झाडाची वाढ मोठ्या झाल्यानंतर जसं पाहू शकता मी माझ्या मोठ्या पांढऱ्या कुंडीत जसं कढीपत्त्याचं झाड लावून ठेवलं होतं तसं मित्रांनो त्या कुंडीत मग तुम्हाला तुमच्या झाडाला रिपोर्ट करून द्यायचं आहे। आणि पुढचं आहे मित्रांनो जिथे जास्तीत जास्त ऊन येते त्या लोकेशनवर तुम्हाला तुमचं कढीपत्त्याचं झाड ठेवायला पाहिजे, जेणे मॅक्सिमम सनलाईट त्याला मिळेल आणि झाडाची वाढ खूप चांगली होईल। याला सूर्यप्रकाश खूप आवडते, तर सूर्यप्रकाशची काळजी नक्की घ्यायचं आहे, पाणी रेग्युलर द्यायचं असते झाडाला। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कढीपत्त्याचं झाड आपल्या घरच्या घरी उगवायचं आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे। तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास त्याच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो जी खताची मी प्लेलिस्ट सांगितली होती ती आत्ता स्क्रीनवर तुम्हाला येत असेल, त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल। आणि व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधित प्रश्न त्या ग्रुपवर विचारू शकता। धन्यवाद।